डे 3 अलिबाग. नमस्कार. आजची मॉर्निंग झाली ह्या ब्युटिफुलच्या व्ह्यू बरोबर आणि सकाळी तर एवढं भारी वाटत होतं कारण की बीच पण खाली होतं आणि एकदम मस्त. मग विचार आला हा बीच बघत-बघत मस्तपैकी असा नाश्ता करावा. पूर्ण ग्रुपमध्ये मी अख्खी एकटीच उठलेली, बाकी सगळे घोडे बेचून एकदम झोपले होते. त्याच्यामुळे हा समुद्राबरोबर आणि हा व्ह्यू बरोबर मी टाईम होता. बघता-बघता आता टाईम झाला होता अशा सुंदरशा प्रॉपर्टीला बाय-बाय करायचं. म्हणजे आज खरंच मन नव्हतं करत, की एवढा सुंदरशी प्रॉपर्टी आणि ह्या अलिबागला सोडून जावं. सो आम्ही निघालो. जाता-जाता त्रिशवी झोपली आणि आमची फेरी अजून अर्धा तास होता फेरीला यायसाठी. मग विचार केला काहीतरी खाऊया. सो फर्स्ट आम्ही ह्या रेस्टॉरंटमध्ये केला. काय अमेझिंग रेस्टॉरंट आहे यार! म्हणजे मला वाटलंच नाही, की अलिबाग आहे. म्हणजे लिटरली असं वाइब येत होतं, की हे कुठेतरी मुंबईमध्ये रेस्टॉरंट आहे. खूप मस्त रेस्टॉरंट होतं आणि तिकडची वाइबच एकदम वेगळी होती. पूल होता आणि छान असं डेकोरेशन केलेलं. पण त्यांना जेवण बनवायला खूप टाईम लागणार होता. सो आम्ही विचार केला क्विक असं काहीतरी घेऊया आणि टाडा! त्याच्या बाजूला होतं हे Starbucks. म्हणजे लोकं हसतील, की अलिबागला येऊन काय Starbucks एंड ऑल. पण काय होणार आम्हाला अर्धा तास होता फेरीसाठी. सो विचार केला चला Starbucksची कॉफी आणि मस्तपैकी सँडविच एन्जॉय करू. कॉफी आणि सँडविच एन्जॉय करता-करता कधी आमची फेरी लागली कळलं नाही. पटापट फेरीमध्ये चढलो आणि बसलो. कधी हे सुंदर असे 3 दिवस निघून गेले खरंच कळलं नाही. आणि ह्या जातानाचा तर एवढा सुंदर व्ह्यू होता आणि बघता-बघता आम्ही पोहोचलो मुंबईला. आता काय परत तेच काम, परत तेच सलून, भागादौडीची लाईफ. जी सुकून खरंच गाव-खेड्यांमध्ये आहे ना, ती मुंबईमध्ये नाही.